शुभ सकाळ मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना मंडळी? मजेत असायलाच पाहिजे। मी वर्षा माळी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझं गाव माझं कोकण। तर मंडळी, आपल्या घराचे बांधकाम हे 60 फुटापर्यंत झालेले आहे आणि चिऱ्याचे बांधकाम करत असताना आम्ही मुंबईला असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता आला नाहीये। तरी सुद्धा आपण त्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे, तर स्टे कंटिन्यू। ही आमची राजापूरची जागा आहे। उत्तर दिशा असणारी मेन दरवाजा इकडे समोर। मी चारी बाजूने दाखवतो। मेन खिडकी आहे 6 बाय 5ची। हा मेन दरवाजा इथे। तुम्हाला पहिले सर्व घर दाखवतो पूर्ण फिरून। इकडे कुडाळची रेती ठेवलेली आहे, इकडे चिरे आहेत। हे लागणारी सिलिका वाळू आहे प्लास्टरसाठी, आणि हे प्लास्टर हे आपल्या स्लॅबसाठी वाळू आहे। इथे बोरिंग मारलेली आहे। हे आता खालून वरती दुसरी रिंग टाकायची आहे। ही एक रिंग इथे खाली टाकलेली आहे पायथ्याला। दुसऱ्या रिंग पर्यंतचं काम झालेलं आहे आता चिरेबंदीचं काम। इकडे पाण्याच्या टाक्या ठेवल्यात पाण्याच्या भरून। इकडे सर्व शेजारी घर आहेत। ही जाडी खडी आहे स्लॅबसाठी। इकडे पश्चिम बाजू आहे। इकडे बेडरूमला ही खिडकी आहे इथे। इकडे बेडरूम येणार इथे। इथे मागील दरवाजा आहे, तुम्हाला मी दाखवतो नंतर। आता आपण पाठीमागे जाऊया। इकडे मागील बाजू आहे। इकडे मागची जागा आहे, मागे पाठीमागे दक्षिण भाग। बाजूला घर आहे जोशींचं। इथे किचनसाठी खिडकी ठेवलेली आहे। इकडे संडाससाठी खिडकी आहे पाठीमागची। ही बाथरूमसाठी आहे खिडकी, तुम्हाला नंतर आतमध्ये दाखवतो मी। पश्चिम
पश्चिम बाजू या साईडला आहे. इकडे जागा खाली आहे. हे पाणी मारणारी पाईप घेतलेले आहेत. एक समोर बंगला बांधलेला आहे. परांजपे म्हणून आहेत. इकडे घर आहेत वस्ती. आता आपण मेन दरवाजातून एंट्री करतोय. हा आपला हॉल आहे. आताच पाणी मारलंय भिंतींवरती. आपल्याकडे एंट्रन्स इथून आहे. हा एंट्रन्स आहे. दरवाजाचा एंट्रन्स इथून आहे. मेन दरवाजा आणि मेन खिडकी. हॉलला ही खिडकी आहे 6x5, लांबीला 6, उंचीला 5. हॉल येईल 14x9. हा हॉलची आहे सर्व. ही शिडी घेतलेली आहे लोखंडी. 2 शिड्या घेतल्यात विकत काम करण्यासाठी. आता आपण जाऊया बेडरूमच्या दिशेने. आपलं पॅसेज आहे मेन. इकडून आपली एंट्री. एंट्रन्स केलं की हा बेडरूमची एंट्रन्स आहे. बेडरूमचा दरवाजा इथून. आपण आता बेडरूममध्ये एंट्री केली आहे. ही बेडरूमची खिडकी आहे. इकडे बेडरूम आहे. याच्यावरती आता रिंग येणार. हा 9x10, 9x10चा हॉल आहे. आपला बेडरूम आहे. हा दरवाजा बेडरूमचा. आणि अजून पॅसेज ठेवलेला आहे. हा 3 फूट पॅसेज ठेवलेला आहे. हा समोर हा 3 फूट पॅसेज आहे. मेन दरवाजातून एंट्री झाली की डायरेक्ट पॅसेजमधून किचनमध्ये. आता आपण चाललो किचनच्या दिशेने. हा आपला मेन किचन आहे. इकडे ते किचन येणार ह्या साईडला. एल टाईपमध्ये किचन येणार. ही खिडकी ठेवलेली आहे किचनसाठी. त्याच्यानंतर हा इकडे मागचा दरवाजा आहे. पाठीमागचा पश्चिम दिशेला दरवाजा ठेवलेला आहे. वरती सर्व इकडे रिंग येणार. त्याच्या रिंगच्या वरती मग स्लॅब येणार. आमचा इथे संडास आहे. संडाससाठी केलेली आहे जागा. खिडकी इकडे. पुढे त्याच्यानंतर इथे बाथरूम. हा बाथरूमचा दरवाजा इकडे आणि बाथरूमचा हा
एवढं पॅसेज आहे, ही खिडकी आहे आणि एवढं पॅसेज आहे. सहा बाय 5चं बाथरूम येईल अंदाजे. आणि संडास जो ठेवलेला आहे हा 4 बाय 3चा आहे. आणि हा इथून डायरेक्ट बाहेर जाण्यासाठी पाठीमागे दरवाजा ठेवलेला आहे. जसं जसे पुढील काम वाढेल तसं तुम्हाला मी पुढचं व्हिडिओ दाखवण्यात येईल. चला आता आपण बाहेर जाऊया. हे शेजारी आहेत, शेजाऱ्यांचं घर जोशी म्हणून.